आपण बनवणार आहोत कडधान्याचा पदार्थ। तर हे कडधान्य आहे मी 9-10 तासासाठी भिजू घातलेलं, नंतर 1 दिवसासाठी ते बांधून ठेवलेलं कापडामध्ये, त्याला असे मोड आलेले। तर मोड आलेलं कडधान्य आहे, याचा आपण नवीन पदार्थ बनवणार आहोत। तर कोणता पदार्थ बनवणार आहोत तर आपण पुढं सांगणारच आहोत। तर मी तुम्हाला सांगणार आहे की कडधान्याची पुरी कशी बनवायची, पौष्टिक, हेल्दी आणि आपल्याला दिसायला पण छान, आणि छोट्या मुलांना, मोठ्यांना, वयस्कर माणसांना पण सगळ्यांना आवडेल अशी आपण पौष्टिक बनवणार आहोत। तर आपण घेतलेलं आहे कडधान्य, गव्हाचं पीठ, बेसन पीठ, आलं लसूण पेस्ट, मीठ मिरची लसूण ठेचा आणि कोथिंबीर। आता आपण कडधान्य मिक्सरमधून वाटून घेणार आहोत। तर असं आपण जाडसर वाटलेलं आहे। आता हे जाडसर केलेलं कडधान्याचं मिश्रण मिक्स वाटून घेतलेलं आहे, ते आपण याच्यामध्ये सगळं पीठ मळून घेणार आहोत। तर आपली रेसिपी पौष्टिक बनणार आहे। तर याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे, याच्यामध्ये तुम्ही बाकीच्या वस्तू काही तुमच्या आवडीच्या टाकू शकतात। तर यात आपण ज्वारीचं पीठ किंवा मैदा किंवा अजून असल काही तांदूळ पीठ वगैरे, काय बाहेर लांब जायचं असेल तर जास्त दिवस टिकवण्यासाठी ठेवायचं असेल तर आपण तांदळाचं पीठ मिक्स करू शकतो, मैदा मिक्स करू शकतो। प्रवासामध्ये आपल्याला पुरी बनवून घ्यायची असेल सोबत तर याचे थालीपीठ पण छान होतील, भजी चांगले होतील, वडे पण बनतात, शेव पण बनेल, मग आपण पाहिजे तसं बनवू शकतो। तर माझी ही पहिली रेसिपी आहे की जी तुम्हाला कुठं सापडणार नाही, यूट्यूबवरती पण नसणार आहे, आणि माझी ही स्वतःचीच रेसिपी आहे। तर आपण सगळं मिक्स करून पीठ मळून घेतलेलं आहे, कोथिंबीर टाकून, थोडंसं तेल टाकून आपण पीठ मळून घेतलेलं आहे। तर आता आपण बनवणार आहोत पुरी, पौष्टिक सात्विक कडधान्याची पुरी। तर पुरी हा कॉमन पदार्थ आहे की आपण गव्हाची पुरी बनवतो पहिलं, आता पण बनवतो पुरी, गव्हाची पुरी। तशीच ही पौष्टिक कडधान्याची पुरी, आणि नुसती कडधान्याचीच नाही आहे, तर आपण कडधान्याला मोड आणून बनवलेली पुरी आहे। तर खूप मेहनतीने बनवलेली आहे। तर आपण याच्यापासून अनेक खूप पदार्थ बनवू शकतो, वेगवेगळे आपल्या आवडीनुसार, आणि वेगवेगळ्या शेपमध्ये पण बनवू शकतो। आपण बनवलेले आहेत वेगवेगळ्या शेपमध्ये, पुढे तुम्हाला दिसणारच आहे। तर हे आपण पानाच्या शेपमध्ये बनवत आहोत। पानाच्या शेपमध्ये पुरी बनवून झालेली आहे, अजून आपण बनवून घेणार आहोत। माझ्या चॅनलवरती बऱ्याच व्हिडिओ मी स्वतःनेच बनवलेले आहेत, त्याच्यावरती काय पदार्थ असतील काय असतील ते माझी स्वतःचीच रेसिपी आहे। बऱ्याच व्हिडिओंमध्ये बऱ्याच व्हिडिओ असे आहेत की ती माझी स्वतःचीच रेसिपी आहे, आणि अशा पण व्हिडिओ आहेत की ज्या की आपण त्याच्यापासून व्यवसाय पण करू शकतो। तर असे व्यवसाय आहेत की आपण बाहेर कुठं चालूच नाही आहेत, ते आपल्याला ते पदार्थ किंवा त्या वस्तू मिळत पण नाहीत, तर ते आपण जास्त किमतीने किलोवरती, नगवरती, तर आपण अशा बिझनेस करून
विकू शकतो. तर व्हिडिओसोबत मी माहिती पण देत असते. तर मागच्या व्हिडिओ बघा तुम्ही, तुम्हाला नक्कीच आवडतील. तर हे मी पानाच्या शेपमध्ये पुरी करून घेतलेली आहे. आता आपण तळून घेणार आहोत. तर पुरी तळायचं काम चालू आहे. आपण थोड्याच केलं आहे, त्याच्यामुळं मी तेल थोडंसंच टाकलेलं आहे. मस्त कलर मस्त आला आहे. ते बघा कशी चालती, जणू नाचती ती तेलामध्ये, ठुमक 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 अशी. तर आपली पुरी तयार आहे. सोबत सॉस पण आहे, टोमॅटो सॉस आहे. तर पुरी बघा किती छान झाली आहे. आकार पण छान आहे आणि त्याच्यामध्ये दिसायला पण खूप सुंदर दिसते. तर तुम्ही पण सगळे करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. घरातल्या छोट्या मुलांना पण आवडेल आणि मोठ्या माणसांना पण आवडेल. तर घरात आपले जे सासू सासरे असतील, आई वडील असतील किंवा मित्रमंडळी असतील, सगळ्यांना करून खाऊ घाला. तर कडधान्याला मोड आलेले आहे. मोड आलेल्या कडधान्यापासून पुरी तयार आहे. तर ही पुरी तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये सांगा. बनवून पण बघा आणि माझी व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना माहिती होईल की कडधान्याची पण आपण पुरी बनवू शकतो. तर आता आपण वेगवेगळ्या शेपमध्ये पण पुरी बनवलेली आहे, मी तुम्हाला दाखवत आहे. गोल शेप बनवलेली आहे, पान शेपमध्ये बनवलेले आहे, चौकोनी शेप बनवलेले आहे. अजून एक डब्बा होता त्या झाकणाचा, ही बनवलेली आहे त्याचा पण. आणि आपण गोल शेंगुळे असं टाईप करून त्याचं गोल राऊंड केलेलं आहे चकली. तर हे गोल शेपमध्ये पुरी आहे आपली, कडधान्याची मोड आलेली पुरी, त्याच्यापासून बनवलेली पुरी. तर हे वेगवेगळ्या शेपमध्ये पण मी बनवलेली आहे. अजून बऱ्याच तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये पण बनवू शकता. म्हणजे आपल्याकडं ऑप्शन खूप आहे. फक्त कडधान्याला मोड आणून घ्यायचे, त्याच्यामध्ये आपण मैदा वगैरे आपल्याला जे पाहिजे ते पिठं टाकून आपण पुरी बनवू शकतो, थालीपीठ बनवू शकतो, धिरडे बनवू शकतो थोडंसं पातळ करून, किंवा धपाटे बनवू शकतो. माझी व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. वडे बनवू शकतो. बाय बाय.